नमस्कार. आज 15 मे 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी 4.25 लाख अर्ज. कारागृह रक्षकांच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या दिवसागणिक विक्राळ रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यानंतर महिला उमेदवारांची संख्या यावेळी अधिक वाढलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट न्यूज. जातीय संघर्षामुळे मतटक्का वाढ. बीड जालन्यात तब्बल 4% अधिक मतदान झालेलं आहे. त्यानंतर मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची शिवभक्तांची प्रतिक्रिया. त्यानंतर गौतम नवलखा यांना जामीन. 4 वर्षांनंतरही आरोप निश्चिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. नेक्स्ट न्यूज. शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक लांबणीवर. शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी असल्याने निर्णय लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या 14वर गेलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट न्यूज. किनारपट्टीवर आज उष्णतेच्या झळा आणि माजी लष्करी अधिकारी वैभव काळे यांचा गाझामधील हल्ल्यात मृत्यू. संयुक्त राष्ट्रांसह इस्रायलचेही चौकशीचे आदेश. म्हणजे भारतीय लष्करी सेवेत ते दाखल झाले होते. मग त्यांनी अगदीच युनायटेड नेशनमध्ये काम केलं. मग त्यानंतर 2022मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर अगदीच पदाचा राजीनामा दिला व वापस त्यांनी 2023मध्ये काय जॉईन झाले होते. तर युनायटेड नेशन्सची जी सिक्युरिटी फोर्सेस असतात ना तिथे समन्वयक पदावर ते काय होते कार्यरत होते. समन्वयक ओके. म्हणजे पहा समन्वयक पदावरती कार्यरत होते. आता पहा आता सध्याला इस्रायल आणि इस्रायलचं जे वार वगैरे चालू झालेलं आहे किंवा इराणचं जे वगैरे तिथलं वादाला नवीन तोंड वगैरे फुटलं त्या युद्धामध्ये भारत सहभागी आहे का? इंडिया सहभागी नाही आहे. पण पहा इंडियनचे जे ऑफिसर्स वगैरे आहेत ना ते तिथं अगदीच ड्युटी वगैरे बजावत आहेत. मग त्या वैभव काळे ते तिथं ड्युटी बजावत होते का तर ते संयुक्त राष्ट्राची ड्युटी बजावत होते असं तुम्ही तिथं बेसिकली सांगू शकता. आता ही न्यूज मी का घेत आहे तर पहा युनायटेड नेशन इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपला टॉपिक आहे. मेन्स परीक्षेला असा प्रश्न बनू शकतो आपला की युनायटेड नेशनच्या जे पीस कीपिंग फोर्सेस वगैरे आहेत त्याचं सध्याला महत्त्व आहे का? ओके. युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग फोर्सेस ज्या आहेत त्यांचं सध्याला महत्त्व कितपत राहिलेलं आहे किंवा अगदीच युनायटेड नेशन आज देखील त्याची व्हॅल्यू जपून ठेवलेला आहे का असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचे आहेत. त्यानिमित्ताने हे बॅकवर्ड लिंकेज धरून तुम्ही याला चालू शकता पुढे. ओके. आता युनायटेड नेशन ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकायचं आहे. आता मी ह्या न्यूज ॲनालिसिसच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्व काही शिकवू शकत नाही. त्यानिमित्ताने या न्यूजला फक्त तुम्ही तुमच्या बॅकवर्ड लिंकेजेसच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. MPSC कंबाईनसाठी ही अगदी महत्त्वपूर्ण ठरू शकते. देशातील 14 उच्च शिक्षण संस्था युवा विद्यापीठ क्रमवारीमध्ये. त्यानंतर आयसर पुणे 162व्या स्थानी. आता पहा टाइम्स हायर एज्युकेशन युवा विद्यापीठ क्रमवारी यंग युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा पहिल्या 200 संस्थांमध्ये समावेश असून त्यात पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण संस्था ही 162व्या स्थानी आपला दिसून येते. 162व्या स्थानी. परीक्षेला MPSCचे जे कंबाईन परीक्षेचे पेपर वगैरे आहेत ना ते मी पाहण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे थोडंसं मला वेळ लागेल तोपर्यंत अगदीच अशा पद्धतीचे पण प्रश्न याच्यापूर्वी आय थिंक विचारलेले आहेत. आयसर काय आहे म्हणजे सध्याला नुकतंच प्रकाशित झालेली आकडेवारी म्हणजे युवा जी आकडेवारी आहे किंवा टाइम्स हायर एज्युकेशन तर्फे जे युवा विद्यापीठ रँकिंग वगैरे प्रकाशित झाली त्यानुसार आयसर पुणे कितवं आहे असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यानिमित्ताने पहा हे अगदीच तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची आहे ही न्यूज. तर 162व्या स्थानी आहे आयसर पुणे. ओके. हे लक्षात ठेवा. MPSC कंबाईनला प्रश्न येऊ शकतो त्यानिमित्ताने. त्यानंतर पुढे येथे पहा आता अगदीच अंजनगावच्या केळीला दुबईकरांची पसंती वगैरे अशा ज्या न्यूज आहेत ना ह्या बारीक आहेत व बालकी खाल निकालना अशा पद्धतीच्या न्यूज आहेत. त्यामुळे मी यांना थोडंसं जास्त व्हॅल्यू देत नाही आजच्या न्यूजपेपरमध्ये. ओके. त्यानंतर पहा आजचे करंट अफेअर्समध्ये पण जे बॅकवर्ड लिंकेजेसला धरून मी काल प्रश्न वगैरे आणलेत ना ते तशा पद्धतीचे न्यूज मला मिळाले नाहीत. ओके. त्यामुळे आज थोडंसं आपण फास्टमध्येच कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर आम्हाला काय वाटले असेल. आता काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं पहा नरेंद्र मोदी यांनी टीका केली वगैरे ते जे काही लेख आलेला होता पहा BJPच्या प्रवक्त्यांनी लेख लिहिला होता त्यालाच डायरेक्टली हे प्रतिउत्तर आहे. आता हा वाचायचा आहे का? काल पण तुम्हाला सांगितलं होतं की वाचू नका. आज पण मी सांगतोय ह्याला पण तुम्ही वाचू नका. त्यानंतर मौनाचा अधिकार. पहा आपण सध्याला आर्टिकल 20 बद्दल चर्चा करत आहोत. पहिल्या दिवशी आपण आर्टिकल 21 पाहिलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण 22 पाहिलेलं होतं. त्यानंतर आज आहे 20 मधील कलम 3. ओके. म्हणजे उपकलम 3. तर उपकलम 3 काय सांगता आपला तर तुम्ही तुमच्याच विरोधात साक्ष देऊ शकत नाही. म्हणजे
तुमच्यावर फोर्स वगैरे पोलीस करू शकत नाही की बाबा तू तिथं प्रेझेंट होतास व तूच खून वगैरे केलास तर तू असेप्ट कर असं तिथं सांगू शकत नाहीत. मग त्यानिमित्ताने हा अधिकार आहे. आय होप तुम्हाला हा अधिकार समजला असेल. म्हणजे पहा, व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडून गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रकार घडू नये यासाठी कोणतं अनुच्छेद 20.3 ची अपेक्षा आहे. ओके, आय होप यामध्ये जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही. ओके, त्यानंतर सुशील कुमार मोदी. आता पहा, सुशील कुमार मोदी ना GSTच्या कमिटीचे सदस्य होते. सॉरी, म्हणजे त्यांच्या अंतर्गतच कमिटी बसलेली होती. म्हणजे GST जेव्हा लागू होणार होती त्यावेळेस सुशील कुमार मोदी हे काय होते, तिचे अध्यक्ष होते. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे GST परिषदेचे ते काय अध्यक्ष होते, म्हणजे पूर्वीची. ओके, त्यासाठी हे पॉईंट महत्त्वाचं आहे. नुकतंच त्यांचं निधन झालेलं, त्यामुळे प्लीज हे पॉईंट MPSC कंबाईन परीक्षा म्हणजे पर्सन इन न्यूज असतात ना, पर्सन इन न्यूजमध्ये जिथं सुशील कुमार मोदी यांचं नाव आलं ना तिथं डायरेक्टली तुम्ही डोळे झापून त्यांचं उत्तर द्या. GST संदर्भात त्यांचं कार्य अगदी महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. अरुण जेटली ज्यावेळेस होते ना त्यावेळेस त्यांचं कार्य अगदी मोलाचं तिथं राहिलेलं आहे. त्यामुळे पर्सन इन न्यूजमध्ये GSTसाठी ते तेवढी आजच्या ज्या 2 न्यूज सांगितल्या ना ते कंबाईनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहा, त्यानंतर फलक नायक फळफळले स्किप करू शकता. म्हणजे फलक बद्दल आहे. म्हणजे पहा, आता महानगरपालिका वगैरे म्हणत आहे की ते बेकायदेशीर वगैरे होतं, पण त्याच्यापूर्वी त्या फलकाला अवॉर्ड मिळालेलं. म्हणजे अगदी हे खूपच हे आहे. म्हणजे त्याबद्दल न बोललेलंच बरं असं मला वाटतं. त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर ब्लिंकन भेट स्किप करू शकता. त्यानंतर महागाईने बिघडवले थाळीचे गणित. आता इथं बॅकवर्ड लिंकेजेस काढायचं म्हटलं तर बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून मॉनिटरी पॉलिसी एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. पण आय होप तुम्ही आता परीक्षा 1 महिन्यावरती आहे त्यामुळे असे तर गणित वगैरे तुम्हाला गरजेचे नाही, त्यामुळे मी स्किप करायला सांगतोय. त्यानंतर ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही. सुप्रीम कोर्टाचं महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन आहे. पहा, सुप्रीम कोर्टानं असं काय म्हटलेलं आहे पहा, किंवा आर्टिकल 12ची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे का? आर्टिकल 12च्या डेफिनेशननुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्या कक्षेमध्ये येतात का आर्टिकल 12च्या? तर बिलकुल येत नाहीत. का? तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं करायचं असतं. व पहा, गेल्या वर्षी UPSCचा प्रश्न आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. ओके, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजेच काय, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं देण्यात आलेलं होतं व नुकतीच आन्सर केलेलं आहे ते प्लीज पाहून घ्या. सॉरी, मी आज बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये हे आणला नाही प्रश्न, पण उद्याच्या पेपरमध्ये आपण नक्की पाहूयात. UPSC 2023चा तो प्रश्न आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, त्याचं उत्तर होतं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. मग त्यासाठीच पहा, आर्टिकल 12 जे आहे ना ते ज्या विद्यार्थ्यांना आर्टिकल 12 काय आहे हे माहिती नाही ना त्यांनी प्लीज एकदा पॉलिटीचं पुस्तक काढून पहा. आर्टिकल 12मध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट येत नाहीत. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा, सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे की ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत वकिलांचा समावेश तिथं होत नाही. का होत नाही म्हणजे पहा, आता ग्राहक संरक्षण कायदा काय म्हणतं तर कंझ्युमरचे जे राईट्स आहेत ना त्यांच्या प्रोटेक्शनसाठी हे ग्राहक संरक्षण कायदा आहे. बरोबर, 2019मध्ये त्याला अमेंडमेंट वगैरे करण्यात आलं आहे. मूळ कायदा कधीचा आहे? 1986चा आहे. ओके, हे 2 पॉईंट लक्षात घ्या. मग पहा, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काय होतं पहा, तर आता मी फ्लिपकार्ट असू द्या किंवा अमेझॉन असू द्या किंवा एनी दुसरी कोणती वेबसाईट असू द्या किंवा कोणतं दुकान वगैरे असू द्या, त्यातून मी एखादी वस्तू खरेदी केली. ओके, वस्तू खरेदी केली व त्या वस्तूमध्ये जर बिघाड वगैरे जर निघाली व त्यांनी वस्तू बिघाडबद्दल जे पॉलिसी वगैरे त्या दुकानदारांनी वगैरे मला सांगितली होती व त्या पॉलिसीच्या नुसार जर ते दुकानदार असू द्यात किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन वगैरे असू द्यात ते जर कार्य करत नसतील तर मी कुठं जाऊ शकतो? डायरेक्टली ग्राहक संरक्षण केंद्रामध्ये जाऊ शकतो, जे की जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे तुम्हाला मिळून जाईल. मग तिथे गेल्यानंतर तिथं दंड वगैरे ठोठावला जातो. ओके, मग पहा इथं प्रॉब्लेम काय होतो, आता याच्यामध्ये पण काही लिमिट देण्यात आलेले आहेत. ओके, जर हायर लिमिट असेल ना तर तुम्हाला कुठं हायकोर्टामध्ये जावं लागतं व त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील ज्युरिस्डिक्शन म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. ओके, तर हे अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असेल. बरोबर, मग प्रॉब्लेम काय होतो पहा, जेव्हा तुम्ही हायकोर्टामध्ये वगैरे जाता त्यावेळेस तिथं काय होतं, वकिलांसोबत तुम्हाला काय करावं लागतं, म्हणजे थोडंसं वकिलांची हेल्प वगैरे घ्यावी लागते. किंवा आता ही ग्राहक संरक्षणाची केस जाऊ द्यात, आता मला काहीतरी म्हणजे सिव्हिल मॅटर आहे माझा काहीतरी सिव्हिल मॅटर आहे. बरोबर, मग सिव्हिल मॅटरसाठी मी कुणाची हेल्प घेईल तर वकिलाची मदत घेईल. का असं म्हणतोय, कारण पहा मी तर आता अगदीच जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर इन्कम टॅक्सबद्दल बोलूयात आपण. ओके, इन्कम टॅक्सची मला 5 लाखाची नोटीस पाठवली कोणी, इन्कम टॅक्स ऑफिसने. ओके, व माझं उत्पन्न तर फक्त 1 लाख आहे तरी पण मला 5 लाखाची नोटीस आलेली आहे. मग मी काय करेल, डायरेक्टली इन्कम टॅक्स ऑफिसला वगैरे तसं बोलेल का? कारण कायदा आपल्याला माहिती नसतो, इन्कम टॅक्स ॲक्ट वगैरे काय आहे हे आपल्याला माहिती नसतो. मग मी त्यावेळेस कोणाची मदत घेतो? कायदेतज्ञाची, म्हणजेच काय वकिलांची मदत घेतो. मग वकील आपल्याला काय सांगतील की बाबा अशा पद्धतीने सल्ला वगैरे घेतील. ओके, किंवा म्हणजे तशा पद्धतीने सल्ला देतील. पण पहा, वकिलांचा जर इथं सल्ला चुकला, ओके,
म्हणजे पहा, एकच मिनिट द्या. हां, पण पहा, वकिलांचा जर इथं सल्ला चुकला व मला 6 लाखाचं दंड लागलं. ओके, म्हणजे पहा, 5 लाखाची मला नोटीस आली होती, पण वकिलांचा सल्ला चुकला आणि इन्कम टॅक्स ऑफिसने परत मला 6 लाखाचा दंड ठोठावला, तर मग काय करायचं? मग पहा, मी ग्राहक म्हणून कुठे गेलो होतो? पहिल्यांदा पहा, ग्राहक म्हणून मी कुठे गेलो होतो? वकिलाकडे गेलो होतो. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेलेली होती, अशा पद्धतीची ती केस होती. ओके, म्हणजे डायरेक्टली सरळ अशीच्या तशी नव्हती ती केस, फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी असं थोडंसं स्ट्रक्चर केलेलं आहे. पहा, हे उदाहरण आहे. ओके, म्हणजे ग्राहक म्हणून मी वकिलाकडे गेलो होतो, त्यांनी मला सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला, पण तिथं त्या सर्व्हिसमध्ये आणखी माझ्याच अंगावरती सर्व काही तिथं बर्डन आलं. मग ह्यावेळेस मी कुणाच्या विरोधात गेलं? मग इथं 6 लाख तर मी इन्कम टॅक्स ऑफिसला भरले, पण यावेळेस वकिलानेच मला फसवलं, कारण ह्याने 5 लाख मला कमी करून देणार होते. पण इथं काय झालेलं आहे, तर इथं परत माझ्याच अंगावरती 1 लाख परत बर्डन वगैरे वाढलं. यासाठी मी कुठं जाईल? मग सुप्रीम कोर्टात गेलं. कोणाच्या विरोधात? तर ह्या वकिलाच्याच विरोधात गेलं. जसं की आय थिंक मला एक उदाहरण आठवत आहे, वेलकम मूवीमध्ये पहा. ओके, वेलकम मूवीमध्ये जे मजनू आहे, ओके, तशा पद्धतीने परेश रावल ते पंडितला घेऊन जातात पहा, व तिथं एक खोका त्यांचं स्वतःचं वाढतो. ओके, अगदी त्या पद्धतीने इथे जर केस झाली तर मी कोणाच्या पंडितच्याच विरोधात तिथं केस करेन ना. अगदी तशाच पद्धतीने पहा, मी गेलो होतो वकिलाकडे 5 लाख माफ करण्यासाठी, पण प्रॉब्लेम काय झाला, वकिलांनी 5 लाख माफ करण्याऐवजी माझ्यावरती आणखीन 1 लाख वाढवून दिलं, म्हणजे 6 लाख तिथं माझ्यावरती ठपका बसला. मग मला ते 6 लाख तर मी फेडलेच, पण ज्यावेळेस मला ही रियालिटी समजली, मी लगेच कुठे गेलं? सुप्रीम कोर्टात गेलं ह्या वकिलाच्या विरोधात. कोणत्या अधिकाराअंतर्गत? ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत मी तिथं गेलं. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे. तर याबद्दल सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ही लागू करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे जेवढे लोक आहेत, आता पहा, सुप्रीम कोर्टाच्या बाजूलाच दुसरीकडे आहे बार काउन्सिल, थोडंसं खाली आहे असं लिहूयात आपण. बार काउन्सिल व सुप्रीम कोर्ट आणि बार काउन्सिल हे थोडंसं हातात हात घालूनच काम करावं लागतं त्यांना. व बार काउन्सिलचा व सुप्रीम कोर्टाचा बार काउन्सिलवरती विश्वास आहे, व बार काउन्सिलचा कोणावरती विश्वास आहे? त्यांच्या वकिलांवरती विश्वास आहे. व एखादी वेळेस फसवेगिरी वगैरे होऊ शकत नाही असं कोणाचं म्हणणं आहे? सुप्रीम कोर्टाचं तिथं म्हणणं आहे. जरी वकिलांनी फसवेगिरी केली असेल असं होऊ शकत नाही. का? तर तिथं कायदाच लिहिलेला आहे तसा. ओके, त्यामुळे वकील जो काही बोलेल ना तो कायदाच बोलेल असं तिथं कन्सिडर करावं लागेल आपल्याला. त्यामुळे जे वकील आहेत ना ते कोणाच्या कक्षेत येत नाहीत, तर ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. ओके, त्यानंतर पुढे चला, स्वाती मालिवाल यांच्याबद्दल आलेलं आहे, स्किप करू शकता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची ती म्हणजे जे नवीन वादा वगैरे आहे त्याबद्दल दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. नेक्स्ट पहा आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पहिले 2 पेज ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, टर्न आउट शोज इट वॉज राईट टू रिवोक आर्टिकल 370. शहा अमित शहा यांचं म्हणणं आहे की 370 रद्द करून आम्ही म्हणजे चांगलंच कार्य केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वांना माहिती आहे गौतम नवलखा भीमा कोरेगाव केसमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती व पहा 4 वर्षानंतर देखील त्यांच्यावरती CBIने त्यांचे आरोप वगैरे सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांच्या विरोधात पुरावा तिथं देऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना काय सुप्रीम कोर्टाने म्हणजे याच्यापूर्वी बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिलेला होता त्यांना रिलीज करावं म्हणून. मग त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने पण त्यांना रिलीजचे आदेश दिलेले आहेत. व पहा आपण याला अगदीच पाहिलेलं होतं, म्हणजे आय थिंक परवा दिवशीचा जर व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल तर त्या केसमध्ये पण मी म्हटलेलं होतं पहा 1919चा कायदा होता पहा, कोणता? रौलट कायदा. ओके, व रौलट कायद्यानुसार काय अगदीच काहीच विचारण्यात येत नाही, डायरेक्टली तिथं काय अटक वगैरे कोणाला देखील केली जाऊ शकत होती. तर अगदी तशाच पद्धतीने UAPA अंतर्गत पण सध्याला तेच होत आहे. मग त्यासाठी UAPAला रिव्ह्यू करण्याची खूप गरज आहे असं आपण या केसबद्दल म्हणू शकतो. बॅकवर्ड लिंकेजेस काय? मग UAPA हा कायदा असेल. ओके, त्यानंतर पुढे चला. आता पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये हे एडिटोरियल जे आहेत ना ते थोडंसं वरवरची भाषा केलेली आहेत. म्हणजे जसं की आता नीटचे ॲस्पिरंट वगैरे आय थिंक कालचीच न्यूज होती, म्हणजे 2 आठवड्यापासून नीटचा एक विद्यार्थी बेपत्ता वगैरे आहे कोर्टामधील, ती सेकंड केस वगैरे आहे अशा पद्धतीने आहे. म्हणजे नीटचा पेपर आय थिंक 5 तारखेला झाला, मग आज 15 तारीख आहे पहा, तो घरी वगैरे नाही गेला. मग हे जे समस्या आहेत, ओके, आता अगदीच हे थोडंसं वरवरून दिलेलं आहे, पण आपला मूळ कॉज याचं जाणून घेणं पण गरजेचं आहे. पहा आता अगदी तुम्ही पण ॲस्पिरंट आहात व मी पण ॲस्पिरंट आहे. ओके, म्हणजे आपलं प्रेशर हे आपला अगदी माहिती असतं की कशा पद्धतीने. पहा आता माझं पण रिव्हिजन खूप राहिलेलं आहे. ओके, मग अगदी त्याच समस्या तिथं पण आहेत. नीट आणि JEEचे जे ॲस्पिरंट आहेत त्यामुळे त्यांच्यावरती पण घरच्यांचं वगैरे प्रेशर जास्त असतं. ओके, मग यातूनच लेखक म्हणत आहेत की हे फक्त आपण एक विद्यार्थी म्हणजे पालकांना थोडासा इथं सल्ला वगैरे आहे, मग हेच सल्ला आपल्याला पण इथं लागू होतो. त्यामुळे पहा आता मी ह्याला जास्त डिटेलिंग वगैरे जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे, कारण ते
जे सांगत आहेत ना ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत गोष्टी. ओके, त्यामुळे याला वाचत बसून वगैरे आपण जास्त हे करायची गरज नाही. आता कोर्टामधील जे केसेस वगैरे आहेत त्याचं अगदीच रिव्ह्यू होणं पण गरजेचं आहे, पण हे आपल्यासाठी थोडंसं म्हणजे वेळ खाऊ आहे किंवा म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असेल, त्यामुळे मी याला स्किप करण्यासाठी तुम्हाला म्हणजे थोडंसं सजेस्ट करत आहे. हां, शक्य झालं तर नक्की वाचून घेऊ शकता, पण मी याला रेकमेंड करत नाही आहे. त्यानंतर NHRCचं स्टेटस डिफेरल. आता पहा, सर्वांना माहिती आहे NHRC बद्दल आपण बॅकवर्ड लिंकेजेस पण पाहिलेलं होतं व सध्याला काय येणार आहे म्हणजे एक पॅनल येणार आहे भारतामध्ये NHRC रिव्ह्यू करण्यासाठी. मग ते अद्याप आलं नाही आहे, एकदा येऊ द्यात. मग त्यांचं हे जे आहे त्यांनी कोणतं स्टेटस वगैरे देतात आपल्या भारताची जी NHRC जी आहे त्याबद्दल, मग त्यावेळेस आपण याच्या चर्चा करूयात. म्हणजे हे सध्याला काय आहे, न्यूज बनत आहे. ओके, म्हणजे न्यूज इन मेकिंग आहे. मग आताच आपण याच्याबद्दल थोडंसं जास्तच डोळे पूर्ण हे करून पाहायचे का, तर बिलकुल नाही ना. आताच म्हणजे झोप उडवून घेऊ नका स्वतःची. त्यामुळे मी या पण एडिटोरियलला स्किप करत आहे. काळजी करू नका. पहा, एक पण एडिटोरियल जे की कामाचं वगैरे वाटेल ना मला, लगे मी सोडणार नाही. काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा व डेली तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. ओके, त्यानंतर द चॅलेंजेस ऑफ एक्स्ट्रा पल्मोनरी TB. ओके, हा लय गरजेचं आहे का, तर तेवढंसं मला हे वाटलं नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करत आहे. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर पहा, कालचं आता हा नरेंद्र दाभोळकर यांच्या केसबद्दलचा आहे व यांची केस जी आहे ना ती आपण याच्या पूर्वीच डिस्कस केली होती की म्हणजे खरंच न्याय वगैरे झाला का. आता परत वृत्तपत्रामध्ये तेच देण्यात आलेलं आहे की खरंच न्याय वगैरे झाला का. तर अशा पद्धतीचं आहे हे. म्हणजे आजच्या जास्त वृत्तपत्रामध्ये जास्त काही कामाच्या न्यूज वगैरे नव्हत्या, त्यामुळे आपण सर्व इथंच थांबूयात. त्यानंतर काल अँथ्रोपॉलॉजी आणि जे सोशिओलॉजीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी एक एडिटोरियल आला होता. आय थिंक म्हणजे FAQ पेजवरती एक लव जिहादबद्दल लव जिहाद नाही, लिव्हिनबद्दल एक हे आलेलं होतं, पॅराग्राफ आलेलं होतं. ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं काल, सॉरी फॉर दॅट. जर शक्य झालं ना तर लवकरात लवकर मी त्याबद्दल लिव्हिनबद्दल लवकरच काय करेल, एक व्हिडिओ बनवून वगैरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल. ओके, तरी देखील पहा, जे विद्यार्थी सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीचे जे ॲस्पिरंट आहेत ना त्यांनी मला एकदा प्लीज कळवा, म्हणजे कोणते आणि किती पद्धतीचं आपलं ऑडियन्स आहे हे मला लवकर समजून येईल. ओके, आता काही विद्यार्थ्यांनी मला काल मेसेज केलेला आहे की MPSC कंबाईनचे ते विद्यार्थी आहेत, त्यानंतर MPSC 2025चे पण ते विद्यार्थी आहेत. ओके, चांगली गोष्ट आहे. जर शक्य झालं तर तुम्ही मला मेसेज नक्की करू शकता. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. आजच्या वृत्तपत्रामध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नव्हत्या. ओके, धन्यवाद.